2 ओव्हर सर आणि त्याचबरोबर साईशा दैलवणे संघाला शुभेच्छा चालू तर होतोय आणि तुमच्या सोबत आम्ही डिस्कस करू सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये देखील पहिल्या चेंडू टाकला खोलवर टप्प्याची गोलंदाजी आणि ते एक सिंगल तुम्हाला बघायला मिळते. खूप मोठी मॅच आहे. मागचा सामना देखील तितकाच चांगला आहे परंतु थोडंसं त्यावेळेला अनिकेतच्या नशिबानं साथ दिली होती. चांगल्या परिस्थितीमध्ये दिसला होता. म्हणजे क्षेत्ररक्षण चांगलं झालं नव्हतं जिथे 4 धावा आल्या अनिकेतच्या बॅटमधून. गोल नाम है इसका सौरभ कातळे. माइन फॉर्म तुम्ही पाहिला गेलात तर खेळाडू शेरोलीचा आहे. नावामध्ये शेर आहे पण त्यानंतरला वली देखील आहे. शेरोलीचा खेळाडू प्रशांतला पाठवलं गेलं. अमेयला शांत केल्यानंतरला प्रशांत पाठवलाय. ओव्हर द विकेट गोलंदाजी त्या ठिकाणी बघायला मिळेल. प्रशांतला आक्रमक व्हावं लागेल. क्रॉस लाईन खेळायचं फटका खेळला आहे खेळाडूंना. अगदी टर्नच्या सहारे खेळलं होतं. तुम्ही पाहिलं गेलं काफी फाईन खेळला इस गेंद को आणि त्याचबरोबर एक सिंगल मिळाली. ओव्हर द विकेट गोलंदाजी पुन्हा एकदा खोलवरचा नो लुक शॉट. फक्त खाली बघितला आणि फटका वरच्या बाजूला खेळला. नो लुक शॉट बघायला मिळाला आणि एक सिंगल असेल. 4-2चा खेळ बाकी आहे. या षटकात 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि इथे अगदी चांगल्या टप्प्याची गोलंदाजी. शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि इथे खेळाडू मात्र बाद झालाय. कौशिकनं कमालच केली आहे आणि एकचा खेळ संपलाय. लॉस ऑफ 2 विकेट. धावसंख्या केवळ 4 या आकडे. मोठा फटका निगडीचा संघ सेमीफायनल मध्ये साईशा दैलवणे संघाकडे खेळतोय. आता चेंडू मिळणार नाहीये शुभम समज कारण मोठी मॅच आहे. निगडीचा संघ सध्या चांगल्या परिस्थितीमध्ये दिसलाय. धावसंख्या तुम्ही पाहिलं गेलं 5 वरती 2 पोहोचले. निगडे आणि साईशा दैलवणे ही खूप मोठी. अनिकेत तेरेकर गोलंदाजी ट्रॅक वरती. अनिकेत तेरेकर बॉटम लाईनची डिलिव्हरी क्रॉस लाईन. मागची मॅच जर तुम्ही पाहिली असाल जय बजरंगी मुंडे संघाने एकंदरीत चांगला परफॉर्मन्स सादर केला. 15 केला होता. 16 टार्गेट केलं आणि थोडीशी आपण पाहायला गेलं तर मिस फील्ड नसते तर खऱ्या अर्थानं काही जबरदस्त सामना बघायला मिळू शकला असता. तिथे तो अनिकेत तेरेकर दहाडला होता त्या मॅच मध्ये. येणारी आता या मॅच मध्ये सेमीफायनलचा मुकाबला खेळतोय निगडीचा संघ. समोर एक सिंगल बघायला मिळाली आणि धावसंख्या आता पुढे सरकेल 7 या आकड्यावरती. या षटकातील 3 चेंडूचा खेळ आपल्याला बघायला मिळतो आणि सध्या तरी परिस्थिती नाजूक आहे निगडे संघाची. अनिकेत थांबवतोय निगडे संघाला. पहिले 6 मध्ये थांबवण्याचं काम केलं गेलं. 4 धावा सौरभ कातळेनं तिथे केल्या आणि त्यानंतरला गोलंदाज पुरुष एकदा अनिकेत अप्रतिम कामगिरी केली जाते. 2 चेंडूचा खेळ इथून पुढे शिल्लक असेल. धावसंख्या 8 वरती पोहोचले. कुठला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतो निकेशला. थांबवलं पुन्हा एकदा आणि अशाच प्रकारची गोलंदाजी जर राहिली तर एकंदरीत हा संघ यशाच्या दिशेने मार्गस्थ देखील होईल. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. अनिकेतची गोलंदाजी चांगले. 2 षटकांचा खेळ संपलाय. ऋषी तयार आहे. अनिकेत तेरेकर पहिला चेंडू खोदून मारण्याचा प्रयत्न अनिकेतच्या माध्यमातून आलाय. साईंची श्रद्धा आता संघावरती असेल. एक सिंगल आपल्याला बघायला मिळते. कोणता संघ साठी क्वालिफाय होणार पाहावं लागेल. निगडे की ते साई श्रद्धा. पुन्हा एकदा चांगला क्लिक केलंय तिथे चेंडूला एक सिंगल धाव घेतली जाते. यशस्वीरित्या जर स्वप्न शेती जर पाहायला गेलं ना खूप साऱ्या स्पर्धा पाहिल्या असाल तर ज्या वेळेला बॅटर्स खेळायला अगदी त्याला त्याचा गेम खेळणं नक्कीच खेळण्यासाठी प्रवृत्त करत असतात. त्याला करेज करत असतात. सपोर्ट करत असतात. ज्या वेळेला गरज आहे बॅटर चुकीचा खेळ त्यावेळेला नक्कीच त्याला सांगितलं जाईल. तो फेर खेळत असेल तर सपोर्ट केला जातो. मोठा फटका खेळायचा चांगला डॉट बॉल येतोय. धावसंख्या आतापर्यंत 4 वरती पोहोचले. 5 धावांची आवश्यकता आहे. क्रॉस लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे एक सिंगल धाव बघायला मिळते. धावसंख्या 5 जिंकण्यासाठी चमकारची गरज आहे. एक 4 धावा आणि इथे चांगलं मिळालं. जिंकण्यासाठी 6 मध्ये 4 ठेवले. मोडला जरी संसार माझा मोडला नाही करा पाठीवरती हात ठेवा आणि फक्त लढ म्हणा. आज लढ म्हणण्याची ओळखत असतो. अलोंग द कार्पेटचा किंग आहे तो. मोठे फटके खेळतो. तो आता मात्र तू खेळतच नाहीये. जी मजा होती गेले 2 महिन्या अगोदर आता ती मजा मिळत नाहीये शोधकडून. मोठे 2 स्ट्रोक आणावे लागतील. एक मोठा फटका सामना जिंकू शकेल बॅटिंग करण्यात असेल. 4च्या 2च्या आवश्यकता आहे इथून पुढे.
चार चेंडूंमध्ये स्वीप केले. वॉटर शॉट. आता केवळ एकच्या आवश्यकता तुम्ही 3 चेंडूंमध्ये नाचला तर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर मुठीमध्ये तर चौकार का नाही मारू शकत. होऊ शकेल चौकार कसं आहे ना मॅच फिनिश गरजेचं आहे चौकार. कौशिक इथे सामना जिंकलाय.